आमच्या सर्वांच्या गव्हाच्या कुरड्या झाल्या होत्या. म्हटलं चला आता नागलीचा नंबर लावू. पहिला नंबर लावला होता शीतलबाईनं. आता शीतलनं 2 दिवसापूर्वी नागली भिजू घातली होती, म्हणजे मीच भिजू घातली तिची नागली. त्यानंतर ती काढली, दळली. म्हटलं चला ह्या चाळतायत, आपण गाळू लागू, नंतर मग आपल्याला बी मदत होईल. पीठ एका साईडला, कुरड्या एका साईडला करून ठेवला. त्यानंतर हे बघा, बाहेर असा जोरदार पाऊस होता. आमच्याकडे आज भरपूर रात्री पाऊस झाला, इजा वगैरे भरपूर. आणि त्याच दिवशी ना मी सकाळी म्हटलं चला शीतलनं टाकली नागली, तर तिच्यानंतर आपण नंबर लावू म्हणून मी बी नागली पाण्यात टाकली होती. पण पाऊस जोरदार चालू होता. असो, दुसऱ्या दिवशी सकाळी मी इथं बटाट्याचे पराठे करायला घेतले. आमच्या इथं सहसा नाश्ता बनत नाही, भाजी पोळीच असते. पण एखाद दिवशी सुट्टी असली की त्या दिवशी काही नाहीत काही मी बनवते. दरवेळेस पोहे उपमा खाऊ सगळे वैतागले होते. म्हणजे आता काहीतरी वेगळं बनवतो. म्हणलं चला बटाट्याचे पराठे बनवू, कारण की तसे बी माझ्या श्रद्धाला ना लय आवडतात. आज अशी ना ती एकच पोळी खाती, पण बटाट्याचे पराठे जर बनले ना तर ती 1.5 पराठा बरोबर खाऊन घेते. त्यानंतर आजीनं साईडला एक खिशी घेऊन झाली होती आजीची. आमचा नाश्ता चालू होता तेवढ्यातच, कारण की पटकन करायचे होते पापड. तेवढ्यात आली होती फ्रूटवाल्याची गाडी. आता गाडी आली ना का दरवेळेस आमचं असं असतं की गाडीवर जाऊन बसायचं आणि काय घ्यायचं ते घ्यायचं. दरवेळेस तो कलिंगडच घेतो, पण ह्यावेळेस त्याने डाळिंब घेतले. आणि त्यानंतर म्हटलं चला पीठ शिजायला थोडासा वेळ बाकी आहे, तोपर्यंत मी माझं किचन वगैरे आवरून घेते, कारण की सकाळी नाश्ता बनवला होता. दुपारी काही नाही काही जेवायला बनवावं लागेल. त्याच्यामुळे म्हटलं किचन कसं मोकळा करून ठेवला की पापड झाले की लगेच मग काही नाही काही बनवता येतं. पीठ मस्त वाफून झालं होतं. म्हटलं चला आता यांना पापड वगैरे बनवू लागू. तर बरेच जणी आले होते, कोणी लाट्या बनवून देत होतं, कोणी पापड बनवत होतं, आणि कोणी सुकायचं काम करत होतं. सुकायचं काम सहसा ना जिचे पापड असताना तीच करते, कारण की मग जास्त चक्रा मारायच्या असतात ना, मग तिच्याकडे असतं तो कॉन्ट्रॅक्ट. त्यानंतर माझा समर्थ बी बाहेर आला, तो बी पापड करू लागत होता, आणि त्याने बी छानपैकी मस्त पापड दाबले इथं. हे सगळ्या जणी इथं पापड बनवायला आल्या होत्या. काही जणीला काही कारणामुळे जमलं नाही, अर्ध्याच जणी आल्या होत्या. त्यानंतर ते पापड आमचे बनून झाले. नंतर परत एक खिशी घेतली, म्हणजे अशा 3 खिशा झाल्या होत्या आमच्या, आणि पापड सगळे बनून झाले. श्रद्धाचे पप्पा घरी होते म्हणून त्यांनी मस्त आज कूलर घेऊन आले, कारण की आमच्या समर्थासाठी. समर्थ ना घरात थांबायचं नावच घेत नाही. त्याला असं वाटलं की थंड हवा जर असली तर समर्थ घरात राहीन, पण आता काय माहीत घरात राहीन तेव्हा खरं तो जास्त करून असं बाहेरच पळायचं करतो. त्याच्यामुळं त्यासाठी कूलर घेतलं स्पेशल. आणि नागलीचं पीठ मी थोडंसं साईडला ठेवलं होतं, कारण की चटणी तेल टाकून खायला ना खूप छान लागतं. पहिले मला माहीत नव्हते असं खातात, पण इथं आल्यापासूनच सगळं माहीत झालं. खायला इतकं भारी लागतं. कूलर वगैरे लावून दिलं पाठीमागं, मस्त पीठ एन्जॉय केलं. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ.